मेडिकल ग्राउंड्सवर अशा ठणठणीत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी आयसीयू मध्ये ऍडमिट केलंय म्हणून दाखवलंय। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी आणि मकोका लागलेल्या वाल्मिक कराडवर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान वाल्मिक कराड ज्या आयसीयू मध्ये उपचार घेतोय तिथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना चक्क वाल्मिक कराडच्या सुरक्षेसाठी जिल्हा रुग्णालयाच्या दुसऱ्या आयसीयू मध्ये हलवण्यात आलंय। वाल्मिक कराडबाबत कोणती ट्रीटमेंट दिली जातीये, ट्रीटमेंटचे नेमके रिपोर्ट्स काय आहेत याची कोणतीही माहिती उघड केली जात नाहीये। याबाबत कुठल्या प्रकारचं भाष्य केलं जात नाही। त्यामुळे या सर्व गोष्टी संशयास्पद वाटत असून आता बाहेर निघण्याचे सर्व मार्ग बंद झालेत। असं असताना आता मेडिकल ग्राउंडवर वाल्मिक कराडला बाहेर काढण्याचा प्लॅन आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। दरम्यान आता वाल्मिक कराड ठणठणीत आहे। खंडणी मागताना, जीवे मारण्याच्या धमक्या देताना अगदी ठणठणीत होताना मग अशांना दयामाया कशासाठी? त्यांचे सगळे रिपोर्ट्स, ब्लड टेस्ट, सिटी स्कॅन आणि सोनोग्राफीचे रिपोर्ट सार्वजनिक करा आणि त्यांची सगळ्यांची रवानगी आर्थर रोडला करा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। सगळ्या गुन्हेगारांना बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे बेल, आणि आता त्याचंच काही ग्राउंड्स बनवताना आपल्याला दिसत आहेत। मेडिकल ग्राउंड्सवर अशा ठणठणीत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी आयसीयू मध्ये ऍडमिट केलंय म्हणून दाखवलंय, तर त्यांना काहीही झालं नाही। खंडणी मागताना, धमक्या देताना, जीवे मारण्याच्या धमक्या देताना ते ठणठणीत होते ना, तर अशा लोकांना कुठली दया मया गया न दाखवता त्यांना ताबडतोब त्यांच्या ज्या टेस्ट झाल्या आहेत ना काल, ते सगळे रिपोर्ट सार्वजनिक करा। ते व्यवस्थित आहेत, ठणठणीत आहेत आणि 2 तज्ञ डॉक्टर्सकडनं यांची तपासणी करून ते ठणठणीत आहेत याची खात्री करून यांना ताबडतोब आर्थर रोडमध्ये हलवण्यात यावं अशी माझी मागणी आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।